मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय गोरपडे माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 1990 नंतरच्या कालखंडातील ग्रामीण कवितेमध्ये जे काही 1990 नंतरच्या कालखंडातील उद्ध्वस्त ग्रामव्यवस्थेचं चित्रण किंवा उद्ध्वस्त खेड्याचं चित्रण कशा पद्धतीने आलेलं आहे त्या संदर्भात आज आपण येथे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, 1990 नंतरचा कालखंड हा कमालीचा बदलाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडाचे अतिशय दूरगामी परिणाम म्हणजे या कालखंडामध्ये झालेले जे काही बदल आहेत तंत्रज्ञानाच्या पातळीवर, सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर, त्याचा दूरगामी परिणाम हा आपल्या समाज जीवनावर झालेला आहे आणि त्यातून फार मोठा बदल या कालखंडामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामव्यवस्था ही या कालखंडापासून दूर राहिलेली नाही आणि म्हणून मग ग्रामव्यवस्थेत नेमके कोणते बदल झाले आणि ते या कालखंडातील कवींनी नेमके कशा प्रकारे टिपलेले आहे, आपल्या कवितेमध्ये नोंदवलेले आहेत, त्याचा आज आपण येथे विचार करणार आहोत. मित्रांनो, माझ्या आजच्या विवेचनाचं शीर्षक असं आहे की समकालीन मराठी ग्रामीण कवितेतील उद्ध्वस्त खेड्यांचे चित्रण करणारी कविता. खेडी उद्ध्वस्त होण्याची प्रक्रिया ही प्रदीर्घ काळापासून सुरू असली तरी साधारणपणे 1990 नंतरच्या कालखंडात ही प्रक्रिया अतिशय वेगाने होताना दिसते आणि 2020 पर्यंत ही कालखंडा अत्युच्च टोकावर गेलेली आपल्याला दिसते. समकालीन मराठी ग्रामीण कवितेतील उद्ध्वस्त खेड्यांचे चित्रण करणाऱ्या कवितेचा अभ्यास करण्यापूर्वी या काळाचे ताणेबाणे व सामाजिक पर्यावरण आधी समजून घेणे गरजेचे आहे. 1990 नंतरचा कालखंड हा फार मोठ्या सामाजिक बदलाचा कालखंड मानला जातो. या बदलाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की ग्रामव्यवस्था ही या बदलापासून दूर राहिलेली नाही. उलट या बदलाचा सर्वात अधिक फटका हा आपल्या ग्रामव्यवस्थेला बसला आणि हा बदल किंवा हा फटका चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थाने आपल्याला पाहावा लागतो. चांगला यासाठी म्हणता येईल की या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना आत्मभान मिळालेलं होतं आणि शरद जोशी यांची शेतकरी संघटना ही या काळात उदयाला आली आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन पुकारलेलं आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतो. म्हणजे एक आत्मभानाची प्रक्रिया आपल्याला या कालखंडामध्ये निर्माण झालेली दिसून येते. आणि दुसरा वाईट बदल या कालखंडामध्ये असा आहे की सर्व खेड्यांचं जो मार्ग आहे किंवा बदल आहे तर सर्व खेडे हे शहरीकरणाच्या दिशेनं सर्व खेड्यांची वाटचाल आपल्याला होताना दिसून येते. हा कालखंड माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटाने प्रस्फुटित झालेला आहे. स्पर्धेचे आणि आधुनिकीकरणाचे युग म्हणूनही यास संबोधले जाते. माहिती तंत्रज्ञान, मोबाईल, सॅटेलाइट, संगणक, इंटरनेटच्या या विश्वात माणसे जवळ येण्याऐवजी एकमेकांपासून दूर पळत आहेत. प्रत्येक जण आपापली जबाबदारी झटकू पाहतोय. या स्पर्धेत प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. या काळात कधी नव्हे एवढी धर्मांधता वाढली, दंगली वाढल्या, बेरोजगारी वाढली, जातीय हिंसाचार वाढला, मानवी मूल्यांची घोर विटंबना आणि समाजाचे तुटलेपण वाढले. सवंग मनोरंजन, बोथट जाणीवा, बदललेली जीवनशैली, बुद्धिजीवी व कष्टकरी श्रमिकांमधील तुटक संवाद ही या काळाची वैशिष्ट्ये होय. खरं तर माणसातील संवाद संपला आहे. या संवादासाठीचे वैचारिक पूल उभारणे जणू थांबलेले आहे. आर्थिक क्षेत्र, खाजगीकरण, उदारीकरणाच्या धोरणामुळे धरणग्रस्त विस्थापितांचे नवेच प्रश्न निर्माण होत आहेत आणि भविष्यात ते आणखी भयावह होतील असं निरीक्षण वासुदेव मुलाट यांनी या कालखंडाच्या एकूण सामाजिक परिस्थितीविषयी नोंदवलेलं आहे. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाला या कालखंडामध्ये सुरुवात झाली. शासन व्यवस्था ही सर्व सार्वजनिक सेवा क्षेत्रातून आपले हात आखडते घेत आहे. याची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष झळ सर्वसामान्यांना थेट पोहोचत आहे. जागतिकीकरणाचा एक भाग असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्राने
आणि सरकारी धोरणांनी तर कहरच केला आहे. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे खाजगी हितसंबंधासाठी सरळ सरळ बेदरकार जमिनीत बळकवली जात आहे. एकट्या महाराष्ट्रात अशी 41 विशेष आर्थिक क्षेत्र आहेत. या विशेष आर्थिक क्षेत्रांना सरकार पाणी, वीज व सर्वात महत्वाचे म्हणजे जमीन देणार आहे. याबरोबरच सेवा कर व विक्री करातून सूट, 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी व सीमा शुल्कात सवलत देण्याचीही तरतूद आहे. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे दुसरा देश कल्पून या विभागात परदेशातून आलेल्या मालावर व यंत्रसामग्रीवर आयात कर लावला जाणार आहे, असेही निरीक्षण वासुदेव मुलाटे यांनी नोंदवलेले आहे. म्हणजे सरळ सरळ खाजगी मल्टीनॅशनल कंपन्या आणि उच्चभ्रू वसाहतीचे संगोपन आणि प्रोत्साहन हे सर्व ज्यांच्या जमिनीवर होत आहे, अशा भूमिपुत्रांची साधी दखलही घेण्यास कोणी तयार नाही. इथली जमीन ग्रहण केली जाणार आहे, त्या ग्रामपंचायतींनाही कोणताही अधिकार नाही. उलट अशा या विशेष आर्थिक क्षेत्रात विना परवाना प्रवेश करता येणार नाही. म्हणजे सरळ सरळ तुमच्या मूलभूत हक्कावर गदा आणली जात आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात तुम्ही टिकू शकणार नाही, म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. म्हणून ही सर्व प्रक्रिया आपल्याला शुगर कोटेड प्रक्रिया दिसून येते. मोठमोठ्या रकमा देऊन सर्वसामान्यांच्या जमिनी अधिग्रहण करायचे आणि एकदा का जमीन अधिग्रहित झाली की त्या माध्यमातून सर्वसामान्यांचे शोषण करावयाचे, अशी ही पॉलिसी मोठमोठ्या उद्योगपतींनी या कालखंडात सुरू केलेली आपल्याला दिसून येते. आणि या पॉलिसीच्या विरोधात, या व्यवस्थेच्या विरोधात जर कोणी आवाज उठवायचा प्रयत्न केला तर त्या संदर्भातही त्याची मुस्कटदाबी झालेली आपल्याला या कालखंडामध्ये पाहावयास मिळते. आणखी काही बाबींचा उल्लेख इथे करावयास लागतो, तो असा की राजकारण आणि निवडणुका यांनी माणसांची किंमत कमी केली आणि व्यवस्थेमध्ये तेढ उत्पन्न केली गेली. सत्तासनांचे बदल होत गेले. भ्रष्टाचारात खूप प्रसिद्ध वाढ होत गेली. माहितीचा अधिकार सामान्य लोकांच्या पदरात पडला. लोककल्याणकारी नवे कायदे तयार झाले. नव्या विद्यापीठांच्या स्थापना झाल्या. विद्यापीठ नामविस्तार झाला. शेतीचं नवतंत्रज्ञान विकसित झालं. साधन आणि संपत्ती यांची सहज उपलब्धता झाली. महाविद्यालयांच्या संख्येत महाप्रचंड वाढ झाली. इंग्रजी शिक्षणाच्या शाळा वाढल्या. सनदी अधिकारी वर्गाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये बहुजन वर्ग गुणवत्ता बरहुकूम निवडला जाऊ लागला. नोकऱ्यांच्या सेवा आणि संधी व्यापक उपलब्ध झाल्या. जीव घेण्या स्पर्धांमध्ये वाढ झाली. सोबतच बेकारी वाढली, अहंकार वाढला, आत्मलोपाचे वातावरण अधिकच वाढत गेले. आकसबुद्धीत प्रचंड वाढ झाली. पैसा मतलब सुरक्षित, माणूस असुरक्षित झाला. म्हणजेच शिक्षण नवतंत्रज्ञानाने आत्मभान प्राप्त झाले. बहुजन समाज तर ही जागे होत आहे, मात्र सामाजिक राजकीय जागृती प्रबोधन घडवून येत नाही किंवा तसे घडवल्या जाऊ दिले जात नाही. हे भयावह वास्तव एकीकडे फोफावत आहे तर दुसरीकडे निसर्गाचाही समतोल बिघडत चालला आहे. ग्लोबल वॉर्मिंगला सुरुवात झाली आहे. अवर्षणाने तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातल्या त्यात कोरडवाहू आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीची तर वाईटच अवस्था. वारंवार पडणारा दुष्काळ, पाणी टंचाई, त्यातून नापिकी यावर मात करण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा, त्याचबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा उडालेला फज्जा, पावसाच्या पाण्याचा उपयोग करून न घेण्याची मानसिकता, त्या संदर्भात शासकीय पातळीवर अयशस्वी झालेले प्रयत्न, या सर्वांमुळे शेती व्यवसायाला पाणी पुरेनासे झाले. शेती उत्पादनाचे प्रमाण कमी होत गेले. हे प्रमाण वाढविण्यासाठी संकरित बियाणे, रासायनिक खत, कीटकनाशक इत्यादी महागड्या साधनांचा वापर सुरू झाला. उत्पादन वाढले, परंतु जमीन नपुंसक होत चालली. तिच्यातला कस कमी होत चालला. जमिनीची उपजाऊ क्षमता कमी झाली. पुन्हा ती वाढवण्यासाठी महागड्या साधनांचा वापर पर्यायाने शेतकरी एका दुष्ट चक्रव्यूहात अडकला. या चक्रव्यूहात सापडल्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. कौटुंबिक कलह
हेवे दावे मतभेद भांडणे वाढीस लागली. शिकून सावरलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची पिढी शेतीकडे लक्ष देईनाशी झाली. शेती त्यांच्यासाठी कनिष्ठ व्यापार झाला. आधुनिक तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसार माध्यमांमुळे शहरी आणि ग्रामीण यातील सीमारेषा धुसर झाल्या. सुशिक्षित तरुण शेतकऱ्याच्या मुलाच्या तालुक्याच्या ठिकाणी चक्रा वाढल्या. शहरी चंगळवादाने त्याच्या मानसिकतेवर कब्जा केला. पेहराव, वागण्या बोलण्यात लक्षणीय बदल झाला. शेती विकून शहरात स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली. गावात राहणाऱ्यांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून तट पडले. ग्रामपंचायत, सहकारी संस्थांमध्ये आपली माणसं निवडून आणण्यासाठी जातीची गणितं मांडली जाऊ लागली. जातवार गटांमध्ये ज्याचे आर्थिक वजन अधिक तो नेता मानला जाऊ लागला. परिणामी एकमेकांचा वचपा काढण्यासाठी स्पर्धा वाढली. अल्पसंख्याक जाती जमातीमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. सारांश असा की खेड्यातील वातावरण गढूळ झाले. पारंपरिक कुणब्यासाठी हे संपूर्ण चित्र मानसिक विफल करणारे आहे. याच कालखंडात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे उघड्या डोळ्यांनी हे बघण्यापेक्षा मरण बरे असे होय. या सर्व घटना एकाएकी घडणाऱ्या घटना नसून या प्रदीर्घ विचार प्रक्रियेचा नकारात्मक परिणाम स्वरूप आहे आणि कौटुंबिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक अनुभवांचा न पेलणारा ताण साठून नैराश्य वाढते आहे. आत्महत्या हे त्या अदृश्य प्रक्रियेचे रूप आहे हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांसाठी विपरीत होत चाललेल्या या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने पॅकेजेस जाहीर केले, त्याची अंमलबजावणीही केली, परंतु ही फक्त वरवरची मलमपट्टी ठरली. शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न जसेच्या तसे राहिले म्हणजे परिस्थिती पुन्हा जैसे थे. 1990 नंतर नवे प्रश्न, नवे पर्यावरण उभे राहिले. हे सर्व वास्तव अंगावर येणारे आहे. या कालखंडात नव्याने लिहिणारा लेखक या अस्वस्थ वर्तमानाच्या पर्यावरणापासून अलिप्त राहू शकत नाही. म्हणून या कालखंडातील ग्रामीण साहित्याचे स्वरूप हे पूर्वसुरीपेक्षा भिन्न स्वरूपाचे आहे, अंगावर काटे आणणारे आहे. मागच्याही मी एका विवेचनामध्ये त्याचा संदर्भ दिला होता की या कालखंडामध्ये नादो महानोरांसारख्या कवीला सुद्धा बोळलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना असे म्हणावेसे वाटले होते. म्हणजे त्याचा अर्थ असा की ग्रामीण साहित्याने आपले स्वरूप बदलले. 1990 नंतरचा कालखंड हा ग्रामीण साहित्य चळवळीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. या कालखंडात ग्रामीण आत्मभान प्राप्त झालेली नवी पिढी अस्तित्वात आली. ग्रामीण संवेदनशीलतेचे अनोखे प्रदेश या पिढीने उजेडात आणले. या स्वरूप बदलण्यामागे वरील सर्व सामाजिक पार्श्वभूमी कारणीभूत आहे हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. ही पार्श्वभूमी आपल्याला पुढील पिढीतील ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनातून दिसून येते. आजच्या या विवेचनामध्ये मी मुख्यतः इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, केशव सखाराम देशमुख, संतोष पद्माकर पवार, ऐश्वर्य पाटेकर आणि प्रशांत पांढरे या मोजक्या आणि प्रातिनिधिक परंतु या कालखंडावर प्रभाव पाडणाऱ्या कवींच्या कवितांतील काही उदाहरणे घेतलेली आहे आणि त्याच कवींच्या अनुषंगाने हे विवेचन केलेलं आहे. या कवींच्या व्यतिरिक्तही इतरही महत्वाचे कवी आहेत, त्यांची नोंद मी येथे घेतलेली नाही. त्यामुळे कोणी असा आक्षेप जर घेण्याचा कोणाला असा आक्षेप घेता येऊ शकतो की अमुक एखाद्या कवीचे नाव सुटलेलं आहे किंवा तमुक एखाद्या कवीचं नाव सुटलेलं आहे, तर केवळ विवेचनाची मर्यादा म्हणून मी त्यांचा नामोल्लेख करणं टाळलेलं आहे. या कालखंडातील सामाजिक पर्यावरणाची पहिली निष्पत्ती जर काय असेल तर त्याने कृषी व्यवस्था नष्ट केलेली आहे. खेडे उद्ध्वस्त होणे ही या सर्व सामाजिक पर्यावरणाची पहिली निष्पत्ती होती आणि म्हणून कृषी व्यवस्थेत शेतकरी जसा महत्वाचा आहे तसाच त्याने वसवलेला गावही महत्वाचा आहे. या गावातच अख्खा गावगाडा नांदत असतो. जगण्याचे एकूण संदर्भ या गावाशी निगडीत असतात. प्रत्येकाला आपापला गाव हा हवा असा वाटत असतो. अशा गावखेड्याविषयी कवी श्रीकांत देशमुख म्हणतात
असणाराचं नसणाराचं, जमीनदाराचं, भूमिहीनांचा, गाव माणसाची प्रेत खांद्यावर वाहून नेणारं खेडं सर्वांचंच. साऱ्या गावगाड्याला, सगळ्या सोयऱ्यांना, आलेल्या गेलेल्यांना कवेत घेणारं हे खेडं सर्वांचंच असतं. या गावात नुसतीच माणसं नसतात, तर गावात गुरंढोरही असतात. गावात शिवार असतो, शिवारात माती असते आणि मातीवर कंस. या कंसांचा संबंध असतो गावातल्या माणसांच्या आतड्याशी. आणि म्हणून मग जेव्हा कंस नसतात, काजळतात, तेव्हा गाव रडतो. गाव म्हणजे नेमकं काय आहे? तर गाव वृत्ती आहे. गाव ही प्रवृत्ती आहे. नाहीच जगू शकत माणूस त्याशिवाय. समूह भावनेचा शिलालेख असतो गाव. असतात पाखरं पारखत माणसांना, म्हणूनच फिरतात गावावर किंवा गावभर. जमतात चिमण्या अंगणात, गाव माणसांवर असतो विश्वास त्यांचा. म्हणजे कवी श्रीकांत देशमुख गावाची एक प्रवृत्ती आपल्या समोर मांडताना दिसतात. माणसांसह पाखरांनाही जगवणारा गाव. पिंपळपाराहून गाव शिवेतून कटाक्ष टाकून पाहिला की उतरावे ढग, तसे माणसं गावातून रानात येताना दिसतात. आज जागतिकीकरणाच्या या कालखंडात हा गाव कुठेतरी हरवत चालला आहे, उद्ध्वस्त झाला आहे. जगण्यावरचा त्याचा विश्वास आता ढासळत चाललेला आहे. सर्वांचीच असणारी, सर्वांना आपलंसं करणारी पारंपरिक खेडी आता बाद होऊन शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल होत आहे. नव्या पिढीची शेतीवरची निष्ठा ढळत चालली आहे. वर्षभर शेतात राबूनही शेवटी तोट्यात जाणारी शेती, सततची नापिकी, त्यामुळे नव्या पिढीवर शेतीविषयी उदासीनतेचे मळभ चढलेले पाहावयास मिळते. याला दुसरे आणखी एक कारण असेही आहे की शहरी चंगळवादाकडे त्यांचा असलेला ओढा, किंबहुना तेथे त्यांना जाणवणारी आर्थिक सुरक्षितता, त्यामुळे स्वयंपूर्ण असलेला गावगाडा, त्यावर प्रेम करणारा पारंपरिक तत्वनिष्ठ कुणबाऊ या सगळ्या व्यवस्थेत उद्ध्वस्त होत आहे. अशा या बकाल होत चाललेल्या खेड्यांचे कवी केशव देशमुख भेदक चित्रण करतात. ते म्हणतात, खेडी नापास लोक सुन्न, पाऊस गायब, बैल रिकामा. खेडी नापास लोक सुन्न, पाऊस गायब, बैल रिकामा, गाई गाभूड, घर भनंग, शेत पडीक. जीव जित्राबाचं व्हायचं कसं, हरेक साल निभायचं कसं. शेतीचं, भाकरीचं नवभूकशास्त्र लिहिण्याची गरज बळावत आहे. हे नवभूकशास्त्र ग्रामीण व्यवस्थेची नव्याने मांडणी करणारे आहे. खेड्यांची ही अवस्था जागतिकीकरणाच्या अटळ अपरिहार्य परिस्थितीतून जन्मास आलेली आहे. जागतिकीकरणामुळे जग एक माहिती तंत्रज्ञानाचे खेडे बनले. मोबाईल आला, आधुनिक तंत्रज्ञानाने संपर्क, दळणवळण साधन सोपे झाले. मल्टीनॅशनल ब्रँड सार्वजनिक सर्वमुखी झाले. शिक्षणाबरोबर निवडणुकाही हायटेक झाल्या. लोक माणसाशी नाळ जुळवून असलेला सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. त्याची निर्मिती संख्या वाढली. नवनव्या चित्रपट प्रदर्शनासाठी मल्टीप्लेक्स, शॉपिंग मॉल्स उभे राहिले. D2S सेवेमार्फत हे चित्र लोकांपर्यंत पोहोचत असताना संसदीय लोकशाही पद्धतीने लोकांचे सामाजिक व राजकीय भान विकसित व्हायला हवे होते, ते त्या पद्धतीने विकसित होऊ शकले नाही. त्याला विधायक वळण लावण्याऐवजी विघातक वळण लागले. मूळचा गाव हा हद्दपार झाला. आणि आता पांढरीचा गेला कस. भळभळ गळे माती, जीवातून फुटून निघाले जीव. आवळून बसले नाही कुणी, जुन्या आढ्याला दिला सोडून साऱ्यांनीच. वारसा वाशांचा, गाव फुटले वाटले गेलेत वस्ती वस्तीत. मखर राहिले बाकी देवाचे, एकटे तुटक्या वेशीत. ऐश्वर्या पाटेकर आपल्या कवितेमध्ये तुटक्या वेशीत असलेले मखर याविषयी बोलताना आपल्याला दिसतात. पाना फुलांनी, सगळ्या सोयऱ्यांनी, जीव जित्राबांनी डवरलेला गाव आता उरला नाही.
गावाची पार रया गेली. काळीच्या अवमूल्यनानंतर पांढरीचेही अवमूल्यन झाले. गावात आता राहिले काय, तर गावात नुसती उरली भूत. जिती माणसं गेली बा कुठं, धाव रे विट्या सोडून वीट, असं ऐश्वर्य पाटेकर आपल्या कवितेमध्ये म्हणतात. गाव तर उद्ध्वस्त झालाच आहे, यात काही शंका नाही. पण ही उद्ध्वस्तता मानसिक पंगुत्व सोबत घेऊन आलेली आहे. हा खरा चिंतनाचा विषय आहे. हे मानसिक पंगुत्व शेतकऱ्याला निराशेच्या गर्तात घेऊन जाते. इथे प्रश्न असा निर्माण होतो की समांतर शहर व्यवस्था शहरात प्रामुख्याने निर्माण होत असताना स्वयंपूर्ण होण्याची क्षमता असलेली देशी ग्रामव्यवस्था यामुळे कशी काय उद्ध्वस्त होऊ शकते. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की या समांतर व्यवस्थेच्या पोटातच मोहाचे फसवे जग वाढते आहे. जिथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, तिथे शीतपेयाची बॉटल हजर. कमी श्रमात जास्त पैसा देणाऱ्या स्कीम्स, जनसामान्यांच्या मनाची पकड घेणाऱ्या नटनट्यांच्या मानधनाची कोटीच्या कोटी उड्डाणे, शेताच्या बांधापर्यंत पोहोचलेली कंपन्यांची कंपाऊंड वॉल, हायटेक झालेल्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी वीज, पाणी, धान्य यांना मोफत किंवा कमी दरात उपलब्ध करून देण्याची केलेली घोषणा, यामुळे बेभरवशाची कुणबी कमी दर्जाची समजली जाऊ लागली. झटपट श्रीमंतीचे वेड वाढले. शिक्षण प्रशासकीय क्षेत्रात भ्रष्टाचाराने कळस गाठला. निवडणूक जिंकण्यासाठी पैशाचा पाण्यासारखा होणारा वापर सुरू झाला. या बाबींचा शहरी तसेच ग्रामीण मानसिकतेवर प्रचंड प्रभाव पडला. या व्यवस्थेचा सर्वात जास्त फायदा उचलला तो भांडवलदारांनी. त्यांनी साधन संपत्ती आपल्या ताब्यात ठेवून त्यावर अवलंबून असणाऱ्यांचे शोषण करण्यास सुरुवात केली आणि त्याचा सर्वात पहिला फटका बसला तो ग्राम व्यवस्थेला. या भांडवलदारांनी शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कमवायचे असेल तर खते, बी बियाणे, कीटकनाशके इत्यादी महागड्या साधनांचा वापर करावा लागेल, हे प्रभावी जाहिरातीच्या माध्यमातून सामान्य कुणब्याच्या मनावर बिंबवले. आधुनिकतेच्या नावाखाली व अधिक उत्पन्न कमावण्याच्या लालसेतून कुणबी आपल्या पारंपरिक सेंद्रिय स्त्रोतांपासून दूर गेला. शेत जमिनीची कस कमी करणाऱ्या महागड्या साधनांच्या आहारी गेला. त्याने याचा विचारच केला नाही की पाऊस पडला नाही तर काय करायचे, उत्पन्न कुठून मिळवायचे. आणि म्हणून मग कवी श्रीकांत देशमुख म्हणतात की पेरणीनंतर बापानं सहज स्मशानातून फेरी मारली, ओल्या राणासोबत सालभर मरणाची तयारी केली. कुणबी या भांडवलदारांच्या फसव्या दुष्ट चक्रात अडकला. त्यातून त्याच्या वाट्याला काय आले तर बेभरवशाचा पाऊस आला. घरात तेवत असलेला अखंड दारिद्र्य, सदोदित उद्याची भ्रांत, जमिनीची नापिकी, सतत नागवे फटिंग आयुष्य, प्रत्येक ऋतूचा प्रहार आदी कारणांमुळे पिढीजात शेतकरी हा आपल्या शेती व्यवसायापासून दूर होऊ पाहतोय. स्मशान झालेल्या शेताला त्याला आता रामराम ठोकायचा आहे. प्रसंगी गावही नाकारायचे आहे, कारण परतीचे दोर तर केव्हाच कापले गेलेत आणि समोरील वास्तव तर भयंकर आहे. आणि म्हणून मग प्रशांत पांढरे आपल्या कवितेतून म्हणतात की घराचे किडले दांडे सगळे, ढिल्या झाल्या विटा विटा, गेल्या कुसातून खांबसऱ्या, नकोच आता वारीच्या वाटा, रस्ता बदल बाबा आता, भुगराळ वीट पुंडलिकाची, कुरकुर करते जरी पालखी, वाट हरवली मुला परतीची. पाऊस वेळेवर पडला, उत्पन्न भरघोस झाले, तरी कुणब्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो का? वास्तविक पीक आल्यानंतर या महागड्या साधनांच्या तुलनेत पिकाला भाव मिळायला हवा. तो भाव ऐनवेळी त्याच्या पदरात पडत नाही. व्यापारी मालाचा भाव पाडतात. कवडी मोल दराने तो भाव खरेदी करतात आणि अशा अवस्थेत भाव न मिळाल्यामुळे शेतीवर खर्च दुप्पट आणि नफा मात्र कमी. दुसऱ्या समोर हात पसरण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. भांडवलदाराच्या खेळीने कृषी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा होणारा त्रागा इंद्रजित भालेराव आपल्या कवितेतून मांडतात. ते म्हणतात की 7 जन्म केलं पाप, आलो कुणब्याच्या पोटी, कोण पळवून नेतो आम्ही भाजलेली रोटी. काहीतरी पाप केलं म्हणून कुणब्याच्या पोटी जन्माला आलो
हा जो कवीचा त्रागा आहे तो संतापातून आलेला आहे. दिवस रात्र शेतात राबून शेतातल्या उभ्या पिकांना मायेच्या ममतेनं वाढवून जेव्हा आपण बाजारात शेती माल देतो तेव्हा आपण केलेले कष्ट मातीमोल भावाने खरीदले जातात. केलेल्या कष्टाचं चीज होत नाही हे पाहून शेतकरी बापाच्या मनात प्रश्न निर्माण होतात. तो म्हणतो, काल चढवून भाव कोण उतरील आज, कोण राबत शेतात कोण करत या राज. इंद्रजित भालेराव. जो शेती पिकवतो तो भाव ठरवू शकत नाही. या बाजार व्यवस्थेत त्याला किंमत नाही. हा खरा कवीचा संताप आहे. त्याने फक्त राबायचे, भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि त्याने भाव ठरवायचा प्रयत्न केला तर त्याला उद्ध्वस्त करण्याची क्षमता या बाजार व्यवस्थेत आहे. म्हणून हा शेतकरी बाप हतबल आहे, अगतिक आहे. म्हणून अशा अगतिक बापाच्या पोटी जन्म नको, म्हणजेच हे खेडेव नको, हा गाव नको. आम्ही भाजलेली रोटी कोण पळवून नेतो, हा राज्य करणारा कोण आहे, हा जो त्याचा प्रश्न आहे, हा त्यातला कोण आहे तो शोधणे फार गरजेचे आहे. हा जो कोणी आहे तो या कालखंडातील या कवींनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवसेंदिवस खेडी उद्ध्वस्त होत चाललेली आहे. खेडी उद्ध्वस्त होताना आपल्याला असं दिसून येतं की फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या वस्तू ह्या खेड्यापर्यंत पोहोचतात, परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. हे एक वास्तव आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतं. आणि 1990 ते 2025 पर्यंतचा जर कालखंड आपण पाहिला तर या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये खेड्यांचा शहरीकरणाच्या दिशेने अतिशय वेगाने प्रवास होत आहे. आणि म्हणून या कालखंडात निर्माण झालेले कवी या सर्व बदलाची नोंद घेऊन आपल्या कवितेतून हे वास्तव अधोरेखित करतात. आणि म्हणून समकालीन मराठी ग्रामीण कवितेमध्ये ग्रामीण कविता ही उद्ध्वस्त खेड्याचं चित्रण करणारी कविता म्हणून ओळखली जाते. असं एक चित्र आपल्याला या कालखंडातल्या कवितेकडे पाहताना दिसतं. मित्रांनो, तुम्हाला माझं विवेचन कसं आवडलं असेल तर कमेंट करून मला कळवा. आणि आवडलं नसेल, काही संदर्भ सुटले असतील तर तेही कमेंट देऊन मला कळवा. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.